छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ओठी येताच आपल्या बाहूंमध्ये जसं स्फुरण चढते, मन आनंदी होते. शिवाजी महाराज हे मराठी लोकांच्या अस्मितेचा एक अविभाज्य भाग आहेत. हो, तुम्ही बरोबर ओळखलेत. आज आपण जाणार आहोत अशा पवित्र स्थळी शिवनेरीला. तर आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एका पवित्र स्थळाला भेट देण्यासाठी, जिथे जाऊन तुम्ही नक्कीच धन्य व्हाल. आज मी 2 व्हीलरने शिवनेरी गाठणार आहे. विक्रोळीवरून कर्जत ट्रेन पकडली ते अंबरनाथ मित्राबरोबर आम्ही पोचलो शिवनेरी जाण्यासाठी. या वाटेत माळशेज घाटाच्या डोंगर रांगांचा निसर्गरम्य दृश्य पाहण्याचा मोह झाला व 2 मिनिटे इथे थांबलो. इथेच जवळ एक मंदिर आहे. त्या मंदिराचे दर्शन करून आम्ही पुढे रवाना झालो. मंदिरात जास्त वेळ न थांबता आम्ही पुढे रवाना झालो, कारण आम्हाला शिवनेरी साथ घालत होता. मग चला तर मग शिवनेरीला. शुभ सकाळ मित्रांनो. आज मी जाणार आहे शिवनेरीला. तर शिवनेरीला जाण्यासाठी मी बाईकने आज कृष्ण मानेबरोबर जाणार आहे. सकाळी 6:45ला आम्ही अंबरनाथवरून निघालो आणि आता इथे माळशेजला आलो आहे. 9:15 झाले सकाळचे. तर शिवनेरीला जाण्यासाठी आम्ही आता निघालो आहे आणि माझ्याबरोबर कृष्णा माने. अरे, माळशेज घाट पार करून आज चाललो आहे. बघूया आता शिवनेरीला जाईपर्यंत किती वाजता येते आणि शिवनेरी किल्ला कसा आहे. आम्ही खूप वर्षापूर्वी गेलेलो. मागे तुम्हाला दिसतो आहे तो शिवनेरी किल्ला. सकाळी आम्ही घरातून लवकरच निघालो होतो, म्हणून गडावर जाण्या अगोदर थोडी पोटपूजा करावी असा निर्णय घेतला. तर जुन्नर बस स्थानकाच्या जवळच गुरुदत्त मिसळ हाऊस आहे. तिथे मिसळ छान मिळते असा मित्र बोलला, म्हणून तिथेच मिसळपाव खाण्याचा बेत घेतला. कारण गडावर बरंच फिरण्यासारखं होतं, वेळ लागणार होता. आता आम्ही आलो आहे जुन्नर स्टॉपला, बस स्टॉपला. इथून आम्हाला 1 ते 2 किलोमीटरमध्ये आम्हाला शिवनेरी किल्ल्यावर झाला आहे. भक्तिधाम मंदिर. हो, तर नमस्कार. आता आपण आलो आहे शिवनेरीच्या गडाच्या पायथ्याशी. तो समोर जो दिसतो आहे तो आपल्याला शिवनेरी किल्ला. अकरा आले. हां, शिवनेरीला पोचलेलो आहे 11:15. या खाली पायऱ्यालाच खालून सुरुवात होते ती. गरम होत आहे ना. असे स्टॉल्स आहे ते. आम्ही अंबरनाथवरून 7:45ला सुरुवात केली. आता वाजले 11:30. 4 तास झाले. मध्ये अर्धा तास नाश्त्याला गेला. तर आता आपण पायऱ्याला आलो आहे. या किल्ल्याला 7 दरवाजे आहेत. पहिल्या दरवाजेपासून आपण सुरुवात करूया.
आता येथील पायऱ्या. आज आम्ही शिवनेरीला आलो ते संडेला न येता असं ऑड दिवशी आलो, जेणेकरून गर्दी कमी भेटेल. पण ह्या शिवनेरी किल्ल्याला 12 महिने गर्दी असेल असं मला वाटतं, कारण की ते स्थळ तसे आहे. आता आला आहे हा पहिला दरवाजा, याला म्हणतात महादरवाजा. महादरवाजा आहे. हा दरवाजा पेशवेकालीन आहे आणि हा नवीनच बांधला आहे. आता आपण आलो दुसऱ्या दरवाजाचं नाव काय रे? मनोरा. गणेश दरवाजा. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे एक लागोपाठ असे 7 दरवाजे आहेत बाल्य किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी. तर आपण आता आलो आहे गणेश दरवाजाची अजून. आणि हा दुसरा दरवाजा आहे तो यादवकालीन आहे. इथे ह्या दरवाज्यावर आपल्याला शरबाचे चिन्ह पाहावयास मिळते. सर्वच किल्ल्यांवरती दरवाज्यांवरती असे दरवाजाला खिळे लावण्यास आपणास दिसतात सुरक्षेसाठी. किल्ला फिरण्यासाठी ही अशी पायवाट आहे. जास्त त्रास न होता आपण सहज किल्ल्याच्या टोकापर्यंत जाऊ शकतो. हा आहे पीर दरवाजा असं वाटतं. नाही, बघूया. शिवनेरी किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. शिवनेरीचा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर शहराजवळ पुण्यापासून 105 किलोमीटरवर आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक 26 मे इसवी सन 1909 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. पीर दरवाजा. सर्व गड किल्ल्यांवर अशा पाट्या लागल्या पाहिजेत की जेणेकरून प्लॅस्टिकचा वापर गडांवरती कमीत कमी झाला पाहिजे. आणि जरी कचरा तुम्ही नेल केलात परत रिटर्न खाली आणा. ते कचरा कुंडी यूज मी लिहिलं आहे, त्यात कचरा टाका प्लॅस्टिक. ही जी उजवीकडे दिसते आपल्याला ती आहे जुनी पायवाट आणि डावीकडे आहे ती नवीन बनवलेली. दोन्ही वरती जाऊन एकाच ठिकाणी मिळतात. चार दरवाजे पार केल्यावरती आपल्याला वरतून असा व्ह्यू दिसतो. आपण आता पोचणार हत्ती दरवाजाला. हा आहे हत्ती दरवाजा. हत्ती का म्हणतात तर हा अजूनही चांगल्या स्थितीमध्ये आहे आणि मजबूत आहे. इथे मावळ्यांसाठी बसण्यासाठी जागा आहे इथे. माझ्याकडे
इथे 2 रस्ते जातात, उजवीकडे शिवाई मंदिरला आणि लेणी. हा किल्लासुद्धा पुरातत्व खात्याने राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलं आहे. आता आपण आलो आहे शिवाई मंदिरमध्ये. शिवाई मंदिरचं दर्शन घ्या, शिवाई देवीचं. शहाजीराजांनी सुरक्षेच्या दृष्टीने माँ जिजाऊंना शिवनेरीवर आणले होते. त्यावेळी त्यांनी देवीला नवस केला होता की जर पुत्र झाला तर मी त्याचे नाव तुझ्या नावाने करेन. अशा तऱ्हेने देवी आईच्या नावावरून शिवाजी महाराजांना शिवाजी नाव हे देण्यात आले. इथे फोटो काढण्यास मनाई आहे, तर बाहेरूनच थोडाफार व्हिडिओ जे काय काढले ते आपणासमोर ठेवत आहे. तर हे मंदिर व वर असणारे जन्मस्थळ बघण्यासाठी शिवनेरीला तुम्हाला यावेच लागेल. तर आता मी आलो आहे शिवाई मंदिरमध्ये. तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की या शिवाई देवीच्या नावावरूनच शिवाजी महाराजांना शिवाजी हे नाव देण्यात आले. शिवाई देवीवरून हा दिसणारा व्ह्यू आपण बघू शकतो. इथून ह्या आपल्याला त्या दिसत आहेत त्या लेण्यांकडे आपण जाऊया. इथून मंदिराचं दर्शन करून झाल्यावरती शिवाई मंदिराच्या बाजूने आपण पुढे गेलो तर इथे आपल्याला बुद्धकालीन लेण्या बघायला मिळतात. त्यावरतून मी तुम्हाला दाखवल्या. त्या बरेचसे लोक ह्या लेण्यांकडे येत नाहीत, कारण शिवनेरी लेणी आहेत पण ते बुद्ध कालांपासून आहे, म्हणजे जुन्या आहे खूप. त्या 55 लेणी आहेत. लेण्यांमध्ये जाऊन बघूया आतमध्ये काय ते गुफा आहे की खोल्या आहेत. फक्त खोली आहे. सातवाहनांची सत्ता स्थिरावल्यानंतर त्यांनी इथे अनेक ठिकाणी लेणी बनवल्या आहेत. या अशा इथे बुद्धकालीन अशा या लेण्या इथे आपल्याला बघायला मिळतात. बघू शकता तुम्ही. इथून पुढे प्रवेश निषिद्ध आहे. मी वरती जाऊन फक्त बघतोय की काय वरती. चला बघूया इथे काय आहे ते. वरतून एंड आहे इथे, पुढे कायच नाही. ते बुरुजासारखं आहे लक्ष ठेवण्यासाठी. तर या किल्ल्याचा उपयोग पूर्वी नाणेघाटातून इथे व्यापार चालायचा. तर या व्यापारावरती नजर ठेवण्यासाठी, नाणेघाटावरती नजर ठेवण्यासाठी या दुर्गाची निर्मिती झाली. या दुर्ग खूप यादवकालीन आहे, खूप वर्षापासूनचा आहे, जुना आहे. इथे खूप राजवटींनी इथे राज्य केलं. शालेय सहल. नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग आहे. या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे. यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावरील दुर्गांची निर्मिती करण्यात आली. सातवाहनानंतर शिवनेरी, चालुक्य व राष्ट्रकूट
या राजवटींच्या सत्तेखाली होता. 1170 ते 1308च्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले. हा आहे कुलूप दरवाजा. कुलूप दरवाजा म्हणजे कुलूप दरवाजाचा आपण हे सर्व दरवाजे पार केल्यानंतर आपणास दिसतील त्या पुरातत्व खात्याने ठिकठिकाणी चांगली कामं केलेली आपल्यास दिसून येतात. इथे पाण्याची सोयसुद्धा चांगली आहे. शाळेतून आलेल्या मुलांचा एनर्जी पाहून तर मस्तच वाटते. आपल्या शाळेत इतिहास शिकवतानाच ते आपल्या प्रत्यक्ष कसा आहे, आपले गड किल्ले कसे आहेत, आपले महाराज कसे होते, आजच्या पिढीला समजले पाहिजे. चला आता जाऊया अंबरखान्याला. इथे फक्त आता आपलं अवशेष उरलेत बिल्डिंगच्या. इथे धान्य कोठार अंबरखाना म्हणजे पूर्वी इथे सैन्यांना रेशन इथे जमा होते, इथे जमा करायचे याच्यामध्ये. अजूनही चांगल्या स्थितीमध्ये अंबरखाना अजून तुम्ही आहे. बघा एवढा भव्य आहे अंबरखान्याचं बांधकाम. धान्य कोठार साठवण्यासाठी 1673मध्ये ईस्ट इंडिया कंपनीतील डॉक्टर जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली होती. त्याने आपल्या साधन संग्रहात या किल्ल्यावर 1000 कुटुंबांना 7 वर्ष पुरेल एवढी शिधा सामग्री आहे असा उल्लेख त्यावेळेस केला होता. म्हणजे विचार करा की केवढी मोठी इथे अंबरखाना आहे. हा वरतून खिडक्यात प्रत्येक आल्यात. अंबरखाना बघून झाल्यावरती वरती आता आपल्याला बघायचे आहे त्या शिवनेरी किल्ल्याचे मुख्य आकर्षण असणारे शिवाजी महाराजांचे जन्मस्थान जी इमारत आहे ती. इथे जाताना आपणास ही अशी पाण्याची मोठी टाकी दिसतात. ते सध्या अशा सेफ्टी ग्रिल्सने झाकलेली आहेत. सुरक्षतेच्या दृष्टीने ते केले असावे. पाण्याची टाकी कव्हर करून घेतली सेफ्टीच्या याने. आतमध्ये पाणी आहे. शिवाजी महाराजांची बालमूर्ती आणि माता जिजाऊ यांची अशी छान मूर्ती इथे आहे. बघतच राहावंसं वाटतं या मूर्त्यांकडे. आपणास समोर जी इमारत दिसते आहे तीच आहे महाराजांचे जन्मस्थळ. चला तर मग. गडाखालूनच तुम्हाला अशी सुरेख अशी कमान दिसते जी आहे कमानी मशीद. ते समोर जे तुम्हाला दिसतंय ते छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ. आता आपण तिकडे लवकर पोचू. ही गर्दी दिसते ती शाळेतल्या मुलांची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती.
या इमारतीमध्ये शिवाजी महाराजांची मूर्ती आणि पाळणा आणि वरती ही अशी जागा आपणास बघायला मिळते. आता थोड्याच दिवसांनी शिवजयंती येणार आहे. तर या शिवजयंतीच्या दिवशी या गडाला पूर्ण सुशोभित करण्यात येते. ही जी माझ्या मागे वास्तू जी दिसते तुम्हाला ती शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जन्मस्थान. आतमध्ये शिवाजी महाराजांचं मूर्ती आणि पाळणा तुम्हाला बघायला मिळतील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या जन्म इमारत आहे ती अजून चांगली आहे, पण बाकीचे तिचे आजूबाजूच्या त्याचे रूम्स खोल्या त्या पूर्णाची पडझड झाली आहे भिंतींचे. महाराष्ट्रातल्या गड किल्ल्यांपैकी छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेले शिवनेरी किल्ला हा महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने तरी आवर्जून वेळात वेळ काढून पाहिलाच पाहिजे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले जे छत्रपती शिवाजी महाराजांचे यांनी आपल्या महाराष्ट्रासाठी जे स्वराज्य घडवले, हा किल्ला खूप चांगल्या स्थितीमध्ये आहे आणि फिरण्यासारखा आहे. म्हणून इथे मुलांची शैक्षणिक सहलसुद्धा इथे काढण्यात येते. तर तुम्ही जर जवळ कोणी राहत असाल तर तुम्ही नक्की या किल्ल्याला भेट द्या. किल्ला खूप चांगला आहे. या ठिकाणून आपण बाहेर पडलो की आपल्याला बाजूलाच हे बदामी टाके आपल्याच बघायला मिळते. त्या बदामी टाकेमध्ये आता सध्या पाणी नाही आहे, पण पाणी इथे खूप असते त्याचं पावसात. ह्याला बदामी टाके याच्यासाठी म्हणतात की ह्याचा आकार जो आहे तो बदामासारखा आहे. या बदामी टाकेच्या बाजूला आपल्याला कडेलोटचा पॉईंट बघायचा आहे. हा इथे पुढे आहे त्याच्या या बदामी टाक्याच्या बाजूने. इथून हा खाली पूर्ण दिसणारा जुन्नर शहर, बाजारपेठ. आणि आता आपण आलो आहे कडेलोट. हा इकडचा शेवटचा पॉईंट आहे. आरोपींना इथून ढकलून द्यावे, मृत्यूदंडाची शिक्षा इथे दिली जाते. इथे तुम्ही वरतून बघा की कडेलोट पॉईंट कडेलोट आहे कसा. इथून कोणी पडला की तो वाचूच शकत नाही. कडेलोटवरून दिसणारा खालचा परिसर. इथून आपल्याला बरेचसे किल्ले दिसत असतील, पण आपल्याला ते माहिती नाही ते हे कुठे आहेत. आता आकाश आज क्लिअर आहे एकदम, पण लांबपर्यंत सगळे गड दिसत आहेत, म्हणजे डोंगरचे लांगा दिसत आहेत. गणपती पण आहे समोर. आता आम्ही जवळजवळ सगळ्याच किल्ला कडेलोट पॉईंटपर्यंत बघितला. आता आम्ही परतीचा प्रवास आहे, एक पॉईंट आहे तो बघूया.
आता आम्ही खाली उतरणार. वाजलेत 2. किल्ला चालू केला आम्ही 11:30ला. 11:30 ते 2 तास तरी लागले, 2-2.5 तास फिरायला. शिवजन्मस्थळाच्या शेजारी ह्या वास्तू सध्या पडक्या अवस्थेत आहेत. राजे किंवा इतर सरदारांच्या इथे हमामखाना वाटतो. हमामखाना म्हणजे आंघोळ करण्याची जागा. या इथे एक थोडासा चांगल्या स्थितीमध्ये हमामखाना दिसतो आहे. तो कोणा राणी किंवा राजे यांच्या लहानपणीचा टब असावा. इथे वर असे चांगले कोरीव काम केले असून बाहेरचा प्रकाश हा आत येण्यासाठी इथेच याची सोय केलेली आहे. ही आहे मुलांची शैक्षणिक सहल शिवनेरीला. आज भरपूर शैक्षणिक सहल भरपूर आल्यात. हे कुठून आलात तुम्ही? हे कुठली शाळा तुमची? शाळा कुठे कुठे आली ती? निफाड. अच्छा. तुम्ही बघितले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मासाहेब जिजाबाई दिसतात आणि तुम्ही इथून बघितले की छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती तुम्हाला दिसते इथे. या माझ्या शिवनेरीच्या व्हिडिओमध्ये आज मी शेवटच्या टप्प्यावर आलो आहे आणि हा चढाव तुम्हाला त्या अशा एका वास्तूवरती घेऊन जाणार आहे जी जास्त कोणाला अशी माहिती नाही आहे. दुर्लक्षित असा तो चौतरा आहे म्हणा की एक घुमट आहे. शिवनेरीच्या इतिहासात महादेव कोळी समाजाच्या क्रांतिकारी पर्वाची साक्ष देणारा हा चौतारा इतिहासकारांच्या लेखणीतून दुर्लक्षितच राहिलेला आहे. जेवढं मला माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगतो. गुगलच्या मार्फे मी थोडा विचार केला. अहमदनगर पुणे भागात जुन्नर येथे महादेव कोळी समाजाचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य होते. पुढे 17व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय झाला. त्यांनी 12 मावळात फिरून स्वाभिमानाचा हुंकार मराठी तरुणांमध्ये भरला. याच काळात शिवाजी महाराजांच्यापासून प्रेरणा घेऊन महादेव कोळ्यांनी जुन्नर भागात उठाव केला. त्यांनी शिवनेरी किल्ला आपल्या ताब्यात घेतला. शिवनेरीवरच्या उठावाची बातमी शहाजहानला समजल्यावर तेव्हा महादेव कोळ्यांना पस्त करण्यासाठी एक भली मोठी फौज पाठवली. शिवनेरीला शाही मुघल सेनेचा वेढा पडला. खेमू नाईक व त्यांच्या सहकाऱ्यांची सेना नवखी होती. बलाढ्य मुघलांनी त्यांचा पराभव केला. सुमारे 1500 महादेव कोळ्यांना जेरबंद करण्यात आले. असा उठाव पुन्हा होऊ नये म्हणून त्यांचे अतोनात हाल करण्यात आले. शिवनेरीवरच्याच माथ्यावर एक चौतऱ्यावर या साऱ्यांचा शिरच्छेद करण्यात आला. कोळी तरुणांनी बलिदान केले म्हणून त्या चौतऱ्याला कोळी चौतरा नावाने संबोधित केले जाते. पुढे या चौतऱ्यावरती एक घुमटी बांधली गेली. दुर्दैवाने त्या महादेव कोळ्यांची किंवा त्यांच्या म्होरक्यांची नावे उपलब्ध नाहीत. थांबा थांबा. चला आता मी माझा व्हिडिओ हा इथेच संपवतो आणि आपण भेटू माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या अजून कोणी चॅनलला नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. हा आहे कृष्णा माने ज्याने आम्हाला इथे शिवनेरीपर्यंत बाईकने आणलं. बाईक रायडर. 3 तास गाडी चालवली. रात्री 1ला झोपूनसुद्धा 5ला उठला. चला तर मग भेटू आपण.
छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी. जय शिवराय.